नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक नवीन योजना आलेली आहे, रूफटॉप सोलर योजना। ज्या योजनेमध्ये तुम्हाला फक्त 5% पैसे द्यायचे आहेत, बाकी 95% पैसे हे केंद्र शासन व राज्य शासन मिळून तुम्हाला देणार आहे। तर ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। तर या पूर्ण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने GR देखील प्रकाशित केलेला आहे। त्या GR मध्ये तुम्हाला त्या उद्दिष्ट काय किंवा त्याचा शासन निर्णय काय याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण महाराष्ट्र शासनाच्या GR बघूया। तर चला व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवतोय। तर महाराष्ट्र शासनाने एक GR प्रकाशित केलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे, नीट अभ्यास करा। महाराष्ट्र शासनाने 100 युनिटपेक्षा अधिक वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी ही रूफटॉप सोलर योजना म्हणजे स्मार्ट सोलर योजना राबविण्याबाबतचा हा GR आहे। आता नेमका शासन निर्णय काय म्हणतोय ते पाहूया। तर शासन निर्णय असा आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे, हा ऊर्जेच्या निर्मित घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिशय स्रोत निर्माण करणे व छतावरील व सौर निर्मिती क्षमतेत वाढ करणे याबाबत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना या योजनेस शासन मान्यता देण्यात आलेली आहे। आता या योजनेअंतर्गत म्हणजे काय, तुम्हाला किती निधी मंजूर आलेला आहे हे सर्व डिटेल पाहूया आपण। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,722 घरगुती वीज ग्राहक तसेच त्यांना वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे, सुमारे 3,45,347 एवढ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाने घोषित अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेसाठी सन 2025-26 या योजनेसाठी 330 कोटी व सन 2026 व 27 साठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतूद, तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीद्वारे किंवा सहाय्यक अनुदान वितरित करण्यासाठी हे रेखाशीट उघडण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। आता या योजनेची आपण उद्दिष्ट पाहणार आहोत। तर ही योजना राबवण्यामागे गव्हर्नमेंटचे उद्दिष्ट काय ते पाहूया। पहिला आहे दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना ऊर्जेच्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे, हा एक उद्दिष्ट आहे। तसेच दुसरं बघूया आपण, दारिद्र्य रेषेखालील आर्थिकदृष्ट्या वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे, म्हणजे तुम्ही वीज निर्माण करून तुम्ही ते वीज विक्री करून तुम्ही ते उत्पन्न देखील मिळवू शकतात। हा देखील एक महत्त्वपूर्ण असा उद्दिष्ट गव्हर्नमेंट सरकारचा आहे। व त्याचबरोबर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करण्यास क्षमतेत वाढ करण्याबाबत देखील आहे। आणि शेवटचा आहे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे। यातून जे उत्पन्न वाढणार आहे त्यामध्ये अर्थव्यवस्था ही सुधारित होणार आहे, हा देखील उद्दिष्ट गव्हर्नमेंट सरकारचा आहे। आता तुम्हाला जे लाभार्थी आहेत त्यांना वीज ग्राहक म्हणजे गट निहाय हिस्सा व लाभाचा निधी, म्हणजे तुम्हाला किती पैसे जमा करायचे आहेत आणि तुम्हाला गव्हर्नमेंट सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किती निधी मंजूर करणार आहेत त्याबाबत देखील आपण अभ्यास करूया। तर पहिला विषय मित्रांनो नीट लक्षात घ्या, तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी 35% हा शासनाचा राहील, नीट लक्षात घ्या। व तसेच दुसरा पॉईंट आहे की 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक व दुर्बल घटक ग्राहक जे आहेत त्यांच्यामध्ये 2 असतील, अनुसूचित जमाती व तसेच अनुसूचित जाती जमाती, म्हणजे या 2 गोष्टी आहेत, त्याच्यात 30% तुम्हाला रक्कम द्यायची। आता खाली बघूया आपण की तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत किंवा राज्य शासनाला किती द्यायचे आहेत आणि केंद्र शासनाचा हिस्सा किती, या सर्व गोष्टी पाहूया। तर पहिला मुद्दा आहे, तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील जे खालील जे ग्राहक आहेत त्यांना फक्त
2,500 रुपये म्हणजे 2,500 रुपये तिथं फक्त भरणा करायचा आहे. त्यात राज्य शासनाचा 17,500 जमा होतील आणि केंद्र शासनाचे 30,000 जमा होतील. म्हणजे तुम्हाला जे दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना फक्त 2,500 रुपये भरणा करायचे, 2,500 रुपये. आणि दुसरा पॉईंट आहे, तुम्हाला 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे दारिद्र्य रेषेखालील व दुर्बल घटक खालील यासाठी सर्वसाधारण जे गट आहे त्यांना 10,000 रुपये खर्च लागेल. त्यात तुम्हाला राज्य शासन 10,000 देणार आहे आणि केंद्र शासन 30,000 देणार आहे. म्हणजे केंद्र शासन हा समान हिस्सा देणार आहे. त्याच प्रकारे अनुसूचित जाती ते तुम्हाला 5,000 भरणा करायचा आहे व राज्य शासन तुम्हाला 15,000 रुपये भरणा करेल आणि केंद्र शासन तुम्हाला 30,000 रुपये भरणा करेल. व तसेच अनुसूचित जमाती यांच्यासाठी 5,000 रुपये भरणा करायचे आहे. कुणाला? ग्राहकाचा हिस्सा आहे. हे ग्राहकाचे आहेत, हे जेवढे तुम्हाला हिस्से आहेत ते ग्राहकाचे आहेत. आणि राज्य शासना देणारे 15,000 रुपये आणि केंद्र शासन देणारे 30,000 रुपये. तुम्ही नीट समजून घ्या मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. हा जो हिस्सा आहे तो ग्राहकाला भरायचा आहे. म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील असतील त्यांना 2,500, जे सर्वसाधारण 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे जे ग्राहक असतील त्यामध्ये सर्वसाधारण गट जे आहेत त्याच्यात ते 10,000 रुपये भरणा करायचे आहे. अनुसूचित जमातींसाठी 5,000 आणि अनुसूचित जमातींसाठी 5,000. आणि तुम्हाला त्याच जमातींसाठी किंवा त्याच लोकांसाठी हा शासनाचा आहे. कोणाच्या? राज्य शासनाचा. आणि हा आहे केंद्र शासनाचा. अशा प्रकारे तुम्हाला एवढा खर्च लागेल. बाकीचा हिस्सा हा तुम्हाला राज्य सरकार व केंद्र शासन भरणार आहे. आता खाली जाऊ आपण, नीट लक्षात घ्या. तर या योजनेचा लाभार्थी निवडीचे म्हणजे तुमच्या निवड कशी होणार आहे याबद्दल आपण सविस्तर वर्णन करूया. लाभार्थी निवडीचे निकष. यामध्ये तुम्हाला ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे गरजेचे, म्हणजे तुमच्याकडे मीटर असणे गरजेचं आहे, तुमच्याकडे वीज कनेक्शन असणं गरजेचं आहे. ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाल्या स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या लाभाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाहीये. व तसेच इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहील. तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे राहील, तरच तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येईल. व शेवटचा आहे, वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे गरजेचे आहे. म्हणजे जो वीज ग्राहक राहील तो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसायला पाहिजे. जर थकबाकी असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणार नाहीत. तर अशा प्रकारे जी रूफटॉप सोलर योजना आहे ही सर्व दारिद्र्य रेषेखालील व तसेच ज्यांचे 100पेक्षा कमी युनिट ज्यांचा महिन्याला वापर आहे अशांसाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.